तुम्ही सुद्धा एक सैनिक आहात. समाजाच्या आरोग्याचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्याच कुटुंबातील व्यक्ती समोर रुग्ण म्हणून आहे असं समजून त्यांची मनोभावे सेवा करा, असं आवाहन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स बेंगलोरच्या नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्या डॉक्टर बी.व्ही. कथ्थेयानी यांनी केलंय. त्या डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या लॅम्प लाइटिंग आणि शपथविधी सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमाला डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड डी.वाय.पी. इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनची 20व्या BSc नर्सिंग बॅच आणि 24व्या GNM नर्सिंग बॅचच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या लॅम्प लाइटिंग आणि शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि संत गजानन महाराज, आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स बेंगलोरच्या नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर बी.व्ही. कथ्थेयानी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपप्राचार्या प्राध्यापिका मनीषा बिजापूरकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कॉलेजनं आजवर केलेल्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. सहाय्यक प्राध्यापिका चंद्रला पाटोळे यांनी जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याची ओळख करून देत लॅम्प लाइटिंग आणि शपथविधी सोहळ्याचं महत्त्व विशद केलं. यानंतर लॅम्प लाइटिंग आणि शपथविधी सोहळा पार पडला. प्राचार्या डॉक्टर उमाराणी जे यांच्यासह विद्यार्थ्यांनी रुग्णसेवेची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राचार्या डॉक्टर बी.व्ही. कथ्थेयानी यांनी आज घेण्यात येणारी शपथ हे फक्त शब्द नाहीत, तर तुम्हाला तुमच्या कर्तव्याच्या जाणीवेचा कानमंत्र असल्याचं सांगितलं. त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. आरोग्य सेवेमध्ये कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता, स्वतःची पर्वा न करता निस्वार्थी भावनेनं सेवा देण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे. तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणची संस्कृती आणि भाषा आत्मसात करा, जेणेकरून रुग्णाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचता येईल. तुम्ही सुद्धा एक सैनिक आहात. समाजाच्या आरोग्याचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्याच कुटुंबातील व्यक्तीसमोर रुग्ण म्हणून आहे असं समजून त्याची मनोभावे सेवा करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. त्याचबरोबर ग्राहक कायद्यामुळं अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं आपली सेवा बजावा. काही तास मोबाईलपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा, असे महत्त्वाचे सल्ले त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याचा दाखला देत विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं. या क्षेत्राची आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेची निवड केल्यानं तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे असा विश्वास डॉक्टर शर्मा यांनी व्यक्त केला. सध्याचं युग हे स्किल बेस्ड करिअरचं असल्यामुळं नर्सिंगमध्ये चांगल्या संधी असून विद्यार्थ्यांना कुशल बनवण्यासाठी कॉलेजमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं कुलगुरूंनी सांगितलं. यावेळी रजिस्ट्रार डॉक्टर विश्वनाथ भोसले, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर उमाराणी जे, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्यासह डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचे प्राध्यापक, इतर स्टाफ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.